नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कॅप्टन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माझ्याप्रमाणे त्यांना सुद्धा धक्का बसलाय की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे आज आपल्यात नाहीयेत. आणि कॅप्टन, मला तुम्हाला सांगायला तुम्हाला आश्चर्य वाटेल की 10 ते 15 दिवसापूर्वीच मी आणि श्री अजित पवार हे विमानामध्ये होतो. 5 तास विमानामध्ये होतो आम्ही. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली आणि विमान कसं असावं, कोणतं विमान चांगलं, कोणत्या विमानात कुठल्या पोझिशनला बसलं पाहिजे. थोडंसं तुमचं टिल डाऊन करा प्लीज. आणि विमानाच्या सुरक्षेबद्दल काय करायला पाहिजे. आणि त्यांनी मग आपल्या सहकार्याला विचारलं की अरे नाही, हे विमान का नाहीये, दुसरंच असतं तर कसं बरं झालं असतं वगैरे. बरोबर. मला अजिबात कल्पना नव्हती की आयुष्यातल्या या शेवटच्या प्रवासात इतक्या महत्वाच्या विषयावरती अजित पवार बोलत असतील. शेवटी नियती आहे. पण कॅप्टन जाधव यांनी खूप गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. एक तर तुमचा सर्व परिचय द्या कॅप्टन, तुमचे फ्लाइंग आवाज किती तेही सांगा मला. सर, माझं नाव कॅप्टन गौरव आहे. माझे 5,000 तास माझी फ्लाइंग झालेली आहे. एअरलाईन पासून मी प्रायव्हेट जेट पण फ्लाय केलेले आहे. आणि मी बिझनेस एव्हिएशन मध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे प्रायव्हेट जेट मध्येच मी जास्ती काम करतो. हो. आता तुम्हाला त्या कंपनीबद्दल, ज्या कंपनीचं विमान अजित पवारांना घेऊन चाललं होतं, तर त्याचे बरोबर. तपशील तुमच्याकडे आलेच असतील. आय होप की त्याच्यात बरोबर. असं आहे की जे तपशील तुमच्याकडे आलेत ते, आणि त्या हं. तपशिलानंतर तुमच्या मनात निर्माण झालेले प्रश्न काय? सर, हे जे प्लेन आहे याला लिअर जेट बोलतात. लिअर जेट 45. तर हाय परफॉर्मन्स जेट आहे. पण याच्यासाठी क्रू पण चांगला लागतो. कारण की हे प्लेन आपले जे सामान्य प्लेन असतात, इंडिगो, स्पायजेट, याच्यापेक्षा फास्ट असतात आणि याच्यापेक्षा वरती उडतात. हे 51,000 फीट पर्यंत हे प्लेन जाऊ शकतात ते. आणि नॉर्मल जे आपले प्लेन असतात ते 41,000 फीट पर्यंत जातात. ओके. हे जे प्लेन आहे हे VSR नावाच्या कंपनीचं आहे. आणि हे त्यांचं दुसरं ऍक्सिडेंट आहे. पहिला ऍक्सिडेंट होता 2023 मध्ये. ओके. सेम प्लेन डिअर जेट 45 बॉम्बे एअरपोर्टवर, आणि लँडिंगच्या वेळेस सेम इन्सिडेंट. पण त्या टाइमला DGCA काहीच रेकमेंडेशन दिले नव्हते. फक्त ट्रेनिंग इम्प्रूव्ह करा, आणि छोटे मोठे कंपनीवर काहीच कारवाई झाली नव्हती. प्लीज टिल डाऊन करा तुमचं. हा. हो. हा. कंपनीवर काहीच कारवाई झाली नव्हती. तर हे दुसरं इन्सिडेंट आहे आणि एक्झॅक्टली आयडेंटिकल इन्सिडेंट आहे. जे मला कळालं हे दुसरा अटेम्प्ट होता लँडिंगचा. पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी ट्राय केलं, झाली नाही लँडिंग. रनवे छोटा आहे पण ॲडिक्वेट आहे लँडिंगसाठी. ओके. तर काय प्रॉब्लेम झाला नव्हता पाहिजे. तर मोस्टली सेफ्टी इश्यूज, ट्रेनिंगचे इश्यूज आहे. प्लस DGCA वर्षातनं एकदा येते प्लेन चेक करायला. आम्ही त्याला एअरवर्दीनेस सर्टिफिकेट बोलतो. तेच जास्ती झालं पाहिजे. वर्षातनं ऍटलिस्ट 4-5 वेळेस DGCA सर्टिफिकेट रिव्ह्यू केले पाहिजे. प्लेन मध्ये MEL आयटम असतात. MEL म्हणजे मिनिमम इक्विपमेंट लिस्ट. तर काय काय वेळेस ऑपरेटर फक्त प्लेन चार्टर व्हावं म्हणून MEL वर प्लेन उडवतो, आणि सामान्य माणसाला याची काहीच कल्पना नसते. ओके. हे जरा पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगा, म्हणजे काय? MEL मिनिमम इक्विपमेंट लिस्ट म्हणजे प्लेन मिनिमम काय इक्विपमेंटवर उडू शकतं. तर जसे काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला, टेक्निकल इश्यू, प्लेन फ्लाय नाही करू शकत. पण काय काय गोष्टीमध्ये एक्झम्पशन असतं 1-2 फ्लाईटचं. तर आता आपल्याला या प्लेनची लॉग बुक बघून, टेक लॉग्स वगैरे बघूनच कळाल की एक्झॅक्टली याच्यात काय फॉल्ट होता. पण आयदर टेक्निकल फॉल्ट नाहीतर ट्रेनिंग, सेफ्टी, पायलटची जी ट्रेनिंग करावं लागते त्याच्यात आपण कॉस्ट सेव्हिंग करायला जातो. तर त्याच्यामुळे पण हे होऊ शकतं. पण एक हे अत्यंत झालं नव्हतं पाहिजे. महत्वाची माहिती तुम्ही, कॅप्टन जाधव, तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिली की तुमच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार हा सेकंड अटेम्प्ट होता लँडिंगचा. बरोबर. बरोबर. जरा थोडं विस्तृत सांगा. तर पहिल्यांदा आपण जे लँडिंगला येतो आणि पायलटला वाटलं की आपण लँड नाही करू शकत प्लेन, तर आपण एक प्रोसिजर करतो, त्याला गो अराउंड बोलतो आपण. म्हणजे लँडिंग करता करता परत आपण टेक ऑफ करतो, Fine. कॉन्फिडन्स नसला तर.
आणि दुसऱ्या वेळेस आपण जे लँडिंगला येतो ती नॉर्मल लँडिंग पाहिजे होती. आणि पायलटला कॉन्फिडन्स अजून पण नसेल, त्यांनी अजून एक गो अराउंड केला पाहिजे होता, अजून एक सेकंड अटेम्प्ट केला पाहिजे होता, थर्ड अटेम्प्ट सॉरी. So as of now, what you're saying, ki it could be a likely technical glitch, it could be a likely inexperienced crew member? क्रू मेंबर्स नसेल याच्यात. कॅप्टन शांभवी आणि कॅप्टन सुमित नावाचे क्रू मेंबर होते. कॅप्टन वॉज व्हेरी एक्सपिरियन्स. फर्स्ट ऑफिसर 2019 मध्ये तिला सीपीएल भेटलं होतं, म्हणजे ती कमी एक्सपिरियन्सची होती. पण व्हीआयपी फ्लाईट साठी मॅन्डेटोरी 2 कॅप्टन असलेच पाहिजे. याच्यात फर्स्ट ऑफिसर जी होती ती कमी एक्सपिरियन्स्ड होती. आता एवढे मोठे व्हीआयपी आहेत, अजित पवार एवढे मोठे व्यक्ती महाराष्ट्र आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री, सीझन तर पॉलिटिशियन. तर त्यांच्यासाठी हा कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही केला पाहिजे होता की फर्स्ट ऑफिसर ओके. म्हणजे ऍटलिस्ट चार्टर कोण घेते हे बघून तरी क्रू एक्सपिरियन्स ठेवला पाहिजे. प्लस जे मॅन्डेटोरी ट्रेनिंग असतात ते तर करावंच लागतात, पण कंपनी एम्फसाइज पण करू शकते बाकीच्या ट्रेनिंग्सवर. पण याच्यात कॉस्ट कटिंग मुळे पण इश्यू झालाय. ओके फाईन. तुमचा मला वाटतं Yes. थोडंसं टिल डाऊन करणं गरजेचं आहे. ते टिल डाऊन तुम्ही करा. पण आता कॅप्टन जाधव यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जो दुसरा सेकंड क्रू मेंबर आहे त्यांच्या अनुभवाच्या कमतरतेवरती कॅप्टन जाधव यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. आणखीन एक महत्वाचा भाग तुम्ही सांगितला ते म्हणजे 2023 ला झालेला एक विमान अपघात हा त्याच कंपनीचा आहे. तर 2023 आणि सेम क्रू. 2026 मध्ये राईट, 2023 मध्ये काय झालं होतं नेमकं ज्याची तुम्ही आता साम्य स्थळ शोधताय 2026 मध्ये? 2023 मध्ये पाऊस पडला होता, रनवे ओला होता. त्याच्यात त्यांनी ट्राय केलं लँडिंग, त्यावेळेस पण ही दुसरी लँडिंग होती. त्यांनी ट्राय केलं लँड करायचं, पण ते ब्रेक नाही करू शकले आणि सेम असंच रनवेला च्या बाहेर विमान गेलं आणि क्रॅश झालं. त्याच्यात पण व्हीआयपीज होते. ओके. आणि रेकमेंडेशन त्या टाइमला पण ट्रेनिंगच दिलं होतं डीजीसीने. ओके. आणि कसं आहे, गो अराउंड याला पायलट कम्युनिटी नाही तर पायलट्सला युजली हे नसतं, लिमिटेशन नसतं. तुम्ही किती पाहिजे तेवढे गो अराउंड म्हणजे किती पाहिजे तेवढे अटेम्प्ट करू शकता. पण आपण फ्युल वाचवायसाठी ट्राय करतो की प्लेन लवकरात लवकर लँड झालं पाहिजे. ओके. त्या कंपनीबद्दल तुमचं काय मत आहे? जी कंपनी आहे जी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, हु इज द ओनर, हाऊ मेनी क्राफ्ट दे हॅव? द ओनर इज कॅप्टन व्ही के सिंग. ओके. आणि त्यांच्याकडे 18 प्लेन आहे, 18. बर इंडिया आणि दुबईमध्ये ते ऑपरेट करतात. बर. पण लिअर जेटचाच त्यांचा रेकॉर्ड वाईट आहे. हे दुसरा इन्सिडेंट जे आहे हे झालंच नव्हतं पाहिजे, कारण की तुमच्यासोबत हे एकदा झालेलं आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल काय ना काय ऍक्शन घेतले पाहिजे होते. ओके. प्लस डीजीसीएची पण नेग्लिजन्स आहे की त्यांनी एक मॅन्डेट ठेवला पाहिजे की ऍटलिस्ट वेन व्हीआयपीज मिनिस्टर ट्रॅव्हल करतात त्या टाइमला 2 कॅप्टनचा क्रू मेंबर असलाच पाहिजे. फाईन. हा. ओके. जे जे विमान होतं त्या विमानाच्या काही तांत्रिक गोष्टी ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगता येतील सोप्या भाषेत, त्या जरा सांगाल पुन्हा एकदा? हे जे विमान होतं हे होतं लिअर जेट 45. हाय परफॉर्मन्स बिझनेस जेट आहे हे. आणि हे 51,000 फीट पर्यंत उडू शकतं. आणि याची टॉप स्पीड मॅक 0.80 आहे, जे नॉर्मल प्लेन पेक्षा फास्ट आहे. फाईन. हाय परफॉर्मन्स आहे हे प्लेन. पण मेंटेनन्स बरोबर नाही केला तर इश्यू होऊ शकतो. पण माझ्या हिशोबाने मेंटेनन्सचा इश्यू याच्यात खूप लवकर होईल सांगायचं की आहे नाही आहे. पण क्रू मेंबरवर तर त्यांनी एम्फसाइज केलं पाहिजे होतं. 2 कॅप्टन प्लेन मध्ये असलेच पाहिजे होते. पण तिथे 2 कॅप्टन होते, फक्त एक कमी अनुभवाची होती असं दिसतं. हो, नाही, एक फर्स्ट ऑफिसर आणि एक कॅप्टन होता. ओके. सो तिथे हा. किमान 2 कॅप्टन असणं अपेक्षित होतं. हो, व्हीआयपी साठी 2 कॅप्टन
असले पाहिजे इट वॉज होते. अ मॅन्डेटरी वन दॅट वन शुड हॅव टू फॉलो ॲज अ ऑपरेटर. It's not a mandatory one, but at least as a safety measure, when you know such big personalities on board, that precaution should have been taken. फाईन. जे क्रू मेंबर आहेत त्यांच्याबद्दलची प्रोफाईल जी तुम्हाला माहिती आहे ती जरा पुन्हा एकदा नव्याने सांगाल. कॅप्टन शांभवी आणि कॅप्टन सुमित होते या प्लेनवर. राईट. कॅप्टन सुमित ही इज अ कमांडर, क्वाईट एक्सपिरियन्स्ड, आणि कॅप्टन शांभवी फर्स्ट ऑफिसर होती. 2019 मध्ये न्यूझीलंड मधनं त्यांनी फ्लाईट ट्रेनिंग केली होती आणि ही त्यांची पहिलीच कंपनी होती. ओके. आणि दुसरी जी फ्लाईट अटेंडंट होती, डू यू हॅव एनी इन्फॉर्मेशन अबाउट नो, हर? वी डू नॉट हॅव एनी इन्फॉर्मेशन ऑन दिस. येस. कॅप्टन जाधव, तुम्ही सध्या काय करता? मी सध्या याच प्लेनची विक्री, विक्री वगैरे डील्स मॅनेजमेंट करतो प्रायव्हेट जेटच्या. राईट. आणि तुमचा साधारणतः 5,000-5,500 फ्लाइंग आवर्सचा एक्सपिरियन्स आहे. हो, मी बोईंग 737, एअरबस A320 आणि गल्फ स्ट्रीम G550 ओके. याच्यावर मी कमांड केलंय. फाईन. आता पुन्हा एकदा आपण समरी म्हणून बघू. आता हो. तुम्हाला सगळे डिटेल्स आलेले आहेत, कसा झाला अपघात वगैरे. सो व्हॉट इज युअर प्रायमरी फाइंडिंग? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन? व्हॉट वेंट रॉंग? मराठीत एक 4-5 मुद्दे महत्वाचे सांगा. सगळ्यात पहिला, पायलटनी गो अराउंड केलं पाहिजे होतं ज्यावेळेस त्यांना कळालं की दे आर नॉट कॉन्फिडेंट अबाउट द लँडिंग. तर सगळ्यात पहिला त्यांनी अजून एक अटेम्प्ट केला पाहिजे होता. फाईन. तर अजून एक अटेम्प्ट गो अराउंड इज युजली रेकमेंडेड. त्याच्यावर काय रेस्ट्रिक्टेड नसतात, पण फ्यूल कंपनीचे कधी कधी हे असते की नाही तुम्ही फ्यूल वाचवा. फ्यूल वाचवण्यासाठी पायलट कधी कधी विचार करतो नाही लँड होऊन जाईल आणि आपण लँड करतो प्लेनला. ओके. ओके. सेकंड इज, सिन्स VIP ऑन बोर्ड, 2 कॅप्टनचा क्रू असला पाहिजे होता. याच्यात एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर होता, विच इज ओके. पण हा रूल पाहिजे की ऍटलिस्ट वेन मिनिस्टर्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आर ट्रॅव्हलिंग, दे शुड हॅव अ 2 कॅप्टन क्रू फॉर शुअर. फाईन. फाईन. सेकंड अँड थर्ड वन. थर्ड वन इज की त्यांचा जे जुना इन्सिडेंट होता 2023चा. बरोबर, प्लीज स्टिल डाऊन करा. याच्यातनं त्यांनी काय ना काय आउटकम घेतला पाहिजे होता, जे घेतला नाहीये. कारण की एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये, सेम सर्कमस्टन्स मध्ये, सेम फेज ऑफ फ्लाईटला हे ऍक्सिडेंट झालेले आहे. दोघांमध्ये सिमिलॅरिटीज आहे. थँक्यू कॅप्टन जाधव. तुम्ही इतके महत्वाचे आणि इतक्या कमी वेळामध्ये तुमच्या अनुभवाच्या आधारावरती हे विश्लेषण केलंय. मला या कंपनीच्या संदर्भातले आणखी तपशील बाहेर येतील, कारण ऑब्व्हियसली याची चौकशी होणारच आहे. बरोबर. खूप लोक वेगळ्या पद्धतीने मतं व्यक्त करतायत आणि मी कॅप्टन जाधव यांना लाईव्ह टेलिकास्टसाठी घेऊन येईल. त्यावेळेला तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. आय होप की आज संध्याकाळी आपण कॅप्टन जाधव पुन्हा भेटू, कारण मी बारामतीत जातो आहे. वी विल मीट देअर. थँक्यू कॅप्टन जाधव. थँक्यू. टेक केअर.